Hello students, welcome to Praveen Academy. We are studying kinetic theory of gases and radiation. In last lecture we have seen what is radiation. Then perfectly black body, Ferri's perfectly black body. After that we have seen emissive power, Kirchhoff's law of radiations. तर हे वेगवेगळे पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत. तर आज आपण काय स्टडी करणार आहोत तर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर इथं ब्लॅक बॉडी म्हणजे ब्लॅक बॉडी हीट केल्यानंतर कोणकोणत्या पद्धतीचे रेडिएशन्स मिळतात हा भाग स्टडी करणार आहोत. ओके, तर आता आपल्याला माहितच आहे, समजा मी या ठिकाणी आयर्न रॉड मी घेतोय. काय घेतला? आयर्न रॉड. तर या आयर्न रॉडला हीट करायचं. इट बिकम्स रेड हॉट. हा काय बनेल? रेड हॉट बनतो. म्हणजे हा रेड लाईट इमिट करेल. काय इमिट करेल? रेड लाईट. आता याच आयर्न रॉडला अजून हीट करायचं. इट बिकम्स येलो. म्हणजे हा रॉड जो आहे तो येलो लाईट इमिट करेल. याच्यानंतर याच आयर्न रॉडला अजून हीट केलं तर इट बिकम्स व्हाईट कलर. म्हणजे व्हाईट कलरची लाईट हा इमिट करतो. तर इथं त्याच पद्धतीनं ब्लॅक बॉडीला हीट केल्यानंतर काय होतं, वेगवेगळ्या वेव्हलेंथची रेडिएशन्स बाहेर येत असतात. तर इथं आपण काय स्टडी करणार आहोत तर इथं वेगवेगळ्या म्हणजे ब्लॅक बॉडीला सर्टन टेम्परेचरला हीट करायचं तर त्याच्यातून कोणती रेडिएशन्स बाहेर येतात आणि त्या रेडिएशनची रेडियंट पॉवर किती आहे हा भाग इथं आपण स्टडी करणार आहोत. तर इथं हा जो ब्लॅक बॉडी रेडिएशन सर्वात अगोदर कोणी स्टडी केलेला आहे तर लुमर अँड प्रिंगशेन या सायंटिस्टनी स्टडी केलेला. आणि यांनी काय केलं, रेडियंट पॉवर आणि वेव्हलेंथ आणि टेम्परेचर या तिघांच्या बाबतीत एक ग्राफ ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याने काय केलं तर या ठिकाणी समजा परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे मी काय घेतो, समजा चारकोल घेतोय. चारकोल ब्लॅक कलरचा आहे पण हीट केल्यानंतर इट बिकम्स रेड हॉट. तर इथं हा जो चारकोल आहे या चारकोलला आपण हीट द्यायची. किती हीट देऊया? 3000 केल्विन इतकी हीट द्यायची. तर या चारकोल पासून हीट रेडिएशन्स बाहेर पडतील आणि ही रेडिएशन या स्लिट मधून पास होऊ द्यायची. म्हणजे या ठिकाणी एक होल आहे, या होल मधून रेडिएशन्स पास होऊ द्यायचे. हे कशावरती पास होतात? प्रिझम वरती फॉल होतात. कशावरती फॉल होतात? प्रिझम वरती. म्हणजे त्याच्या पुढे मी प्रिझम ठेवतोय. तर प्रिझम मधून ही रेडिएशन्स आल्यानंतर या रेडिएशन्स काय होतील? डिस्पर्स होतील. आणि या ठिकाणी हे लार्जर वेव्हलेंथची रेडिएशन्स इथं असतील. आणि लार्जर वेव्हलेंथची रेडिएशन्स हे काय झालेलं आहे? कमी डिस्पर्स झालेलं आहे. ओके, अँगल ऑफ डिस्पर्शन यांचा कमी. पण जसं इकडून इकडं जाऊ तसं अँगल ऑफ डिस्पर्शन काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. आणि इकडल्या बाजूला शॉर्ट वेव्हलेंथची रेडिएशन्स काय होत असतात? डिस्पर्स झालेले आहेत. म्हणजे इथं लॉंग वेव्हची रेडिएशन्स आहे आणि इथं कशी आहेत? शॉर्ट वेव्हलेंथची रेडिएशन्स आहे. तर इथं काय केलेलं आहे तर या ठिकाणी रेडियंट पॉवर डिटेक्टर घेतलेलं आहे. म्हणजे हे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे इन्स्ट्रुमेंट रेडियंट पॉवर मेजर करतं. रेडियंट पॉवरलाच आपण काय म्हणतो? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर माहिती आहे, आपण डेफिनेशन पाहिलेलं आहे. एखाद्या बॉडीच्या युनिट एरियामधून दर सेकंदाला इमिट केली जाणारी रेडियंट एनर्जी याला इमिसिव्ह पॉवर किंवा काय म्हणायचं? रेडियंट पॉवर असं म्हणतोय. तर आपण काय करतोय, या वेव्हलेंथला रेडियंट पॉवर मेजर करायची. ठीक आहे. तर आता या परफेक्ट ब्लॅक बॉडीचं म्हणजे चारकोलचं टेम्परेचर किती आहे? 3000. तिथं ही वेव्हलेंथ आहे आणि या वेव्हलेंथची काय मेजर करायची? रेडियंट पॉवर मेजर करायची. ओके, याच्यानंतर
हा या वेवलेंथ पेक्षा ही कमी वेगळी वेवलेंथ असेल तर इतर रॅडियंट पॉवर मेजर करायची. या ठिकाणी काय मेजर करायची? रॅडियंट पॉवर मेजर करायची. याच्यानंतर पुढे सरकून घ्यायचा. रॅडियंट पॉवर डिटेक्टर जो आहे तो पुढे सरकून घ्यायचा. इथली रॅडियंट पॉवर मेजर करायची आणि असं करत पुढं पुढं आणायचा आणि इथून या एवढ्या वेवलेंथला काय मेजर केली गेली? रॅडियंट पॉवर मेजर केली गेली. ओके. आणि मग या सायंटिस्टनी लुमर आणि प्रिंगशेन यांनी एक ग्राफ ड्रॉ केला. तर हा ग्राफ कोणता ड्रॉ केलेला आहे? रॅडियंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर अगेन्स्ट वेवलेंथ. तर हा ग्राफ वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळा ग्राफ आहे वापरता. 3000 केल्विन टेम्परेचरला हा ग्राफ मिळतो. हा ग्राफ 3000 केल्विनला मिळतो. ओके. याच्यानंतर याचं टेम्परेचर 4000 घेतलं. 4000 केल्विनला परत हे पास करायची लाईट, प्रिझम मधून पास करायची. वेगवेगळ्या रेडिएशनला रेडियंट पॉवर मेजर करायची आणि ग्राफ प्लॉट करायचा. तर इथं 4000 केल्विनला ग्राफ हा असा मिळतो. ओके. याच्यानंतर इथं टेम्परेचर अजून वाढवलं, 5000 केलं. रेडिएशन्स पास केली, प्रिझम मधून पास करायची आणि ह्या प्रत्येक वेवलेंथची काय मेजर करायची? रेडियंट पॉवर मेजर करायची. तर इथं रेडियंट पॉवर मेजर केल्यानंतर इथं ग्राफ ड्रॉ केलेला आहे, रेडियंट पॉवर अगेन्स्ट वेवलेंथ. तर हा ग्राफ असा मिळतो. ओके. हा 5000 केल्विनला ग्राफ आहे. आणि याच्यानंतर 5500 केल्विनला ग्राफ ड्रॉ केला. तर हा असा ग्राफ मिळाला. ओके. तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कुणासाठी मिळाला वापरता? परफेक्ट ब्लॅक बॉडी किंवा चारकोल साठी. आता इतर जरी बॉडी असल्या, आता चारकोल सोडून दुसरी कुठली तरी परफेक्ट ब्लॅक बॉडी घेतली, त्या बॉडीला हिट केलं तरी त्या बॉडीचा सुद्धा ग्राफ याच पद्धतीने मिळतो. सन किंवा स्टार यांना सुद्धा आपण परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणायचं, कारण त्यांचं हाय टेम्परेचर असल्यामुळे ते ब्लॅक दिसत नाही, परंतु हाय टेम्परेचरला त्यांचा ग्राफ हा असाच असतो. म्हणून स्टार जे आहे, सन जे आहे, यांना आपण काय म्हणतो? परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणू शकतो. ओके. कारण हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडीचा आहे. तर आता या ग्राफ वरून कोणकोणते ऑब्झर्वेशन्स मिळतात तो भाग इथं आपण स्टडी करतोय. तर इथं बघा, ऍट गिव्हन टेम्परेचर म्हणजे 3000 केल्विनला, समजा मी इथं टेम्परेचर किती घेतलं? 3000 केल्विन घेतलं. ऍट गिव्हन टेम्परेचर energy is not uniformly distributed in spectrum of black body. म्हणजे युनिफॉर्मली एनर्जी डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. म्हणजे काय? तर एवढ्या भागामध्ये समजा 10 इतकी एनर्जी, एवढ्यात 10, एवढ्यात 10, हे असं जर असतं तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. पण इथं 10, इथं 20, एकदम 30, इथं काहीतरी वेगळे 35, मग हे याला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन म्हणू शकत नाही. तर इथं हा पहिला पॉइंट झाला वापरला. ऍट गिव्हन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी, किंवा असं पण म्हणू शकतो वापरता. तर इथं एवढ्या भागामध्ये कमी एनर्जी, थोडी एनर्जी वाढली, थोडी वाढली, थोडी वाढली, तर हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झालेलं नाही. ओके. याच्यानंतर सेकंड पॉइंट, ऍट गिव्हन टेम्परेचर द रॅडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस. दिलेल्या टेम्परेचरला रॅडियंट पॉवर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ. रॅडियंट पॉवर इन्क्रीज होते. कशी? इन्क्रीज इन वेवलेंथ. रिचेस मॅक्सिममला रीच होते. अँड देन डिक्रीजेस, आणि मग काय होते? कमी होते. 3000 केल्विनला बाबरता रॅडियंट पॉवर वेवलेंथ वाढेल तशी वाढते, मॅक्सिममला रीच होते, परत कमी होत जाते. ओके. याच्यानंतर 4000 केल्विनला रॅडियंट पॉवर वाढत जाते, मॅक्सिममला रीच होते,
मॅक्सिमम पासून पुढे जाऊ तसं काय होते, कमी होते. तसंच 5500 डिग्री सेंटीग्रेडला रॅडियंट पॉवर इन्क्रीज होते, मॅक्सिमम रीच होते सर्टन वेवलेंथला. वेवलेंथ वाढेल तसं रॅडियंट पॉवर वाढते. आणि त्याच्यानंतर वेवलेंथ वाढली तरी रॅडियंट पॉवर काय होत जाते, कमी कमी होत जाते, असं सांगितलेलं आहे. हे सेकंड पॉइंट मध्ये. याच्यानंतर एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ऍट ऑल वेवलेंथ. तर इथं बघा, आता समजा हा कर्व आहे, 3000 केल्विनचा हा कर्व आहे बाबा. तर या कर्वच्या अंडरची एरिया म्हणजे ही एरिया शेडेड पोर्शन. तर शेडेड पोर्शन म्हणजे काय, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड. काय दर्शवतोय, टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ऍट ऑल वेवलेंथ. तर हे एरिया अंडर द कर्व काय दर्शवतो, रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया फॉर ऑल वेवलेंथ. सगळ्या वेवलेंथ साठी युनिट एरिया मधून इमिट केलेली एका सेकंदातली एवढी काय असेल, रॅडियंट पॉवर असेल, असं त्यांना सांगायचं. याच्यानंतर पुढे वापरता, the peak of the curve shifts towards the left, that is lambda maximum decreases with increase of temperature. बाबरता 3000 केल्विन ला हा पीक ऑफ कर्व आहे. हा काय आहे, पीक ऑफ कर्व 3000 केल्विनचा. 4000 केल्विनचा हा पीक ऑफ कर्व आहे. 5000 केल्विनचा हा पीक ऑफ कर्व आहे. 5500 केल्विनचा हा पीक ऑफ कर्व आहे. ओके, तर याने काय सांगितलेलं आहे, पीक ऑफ कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट. तर इथं 3000 चा पीक ऑफ कर्व इथं, 4000 चा पीक ऑफ कर्व इथं. ओके, याच्यानंतर 5000 चा पीक ऑफ, पीक म्हणजे काय, हाईट, मॅक्सिमम हाईट, पीक ऑफ कर्व या ठिकाणी. आणि 5500 केल्विनचा पीक ऑफ कर्व या ठिकाणी. ओके, म्हणजे पीक ऑफ कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर वाढेल तस तसा पीक ऑफ कर्व इथला इथं गेला, इथला इथं गेला, इथला इथं गेला. पीक ऑफ कर्व काय होतो, शिफ्ट होतो. म्हणजेच काय म्हणायचं, लॅम्बडा मॅक्सिमम. लॅम्बडा मॅक्सिमम म्हणजे इथं लॅम्बडा मॅक्सिमम आहे बरोबर. 3000 केल्विनचा लॅम्बडा मॅक्सिमम इथं, 4000 केल्विनचा लॅम्बडा मॅक्सिमम इथं, 5000 केल्विनचा लॅम्बडा मॅक्सिमम इथं, आणि 5500 केल्विनचा लॅम्बडा मॅक्सिमम इथं. लॅम्बडा मॅक्सिमम म्हणजे ही व्हॅल्यू बरोबर, ही व्हॅल्यू. जसं टेम्परेचर वाढेल तस तसं लॅम्बडा मॅक्सिमम काय होत जातो, कमी कमी होत जातो. लॅम्बडा मॅक्सिमम काय होतो, कमी कमी होत जातो. तर याच्यावरूनच आपण एक पुढे लॉ पाहणार आहोत, आणि यालाच आपण काय म्हणतो, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर ह्या पीक ऑफ कर्वच्या बाबतीत तो लॉ दिलेला आहे. याच्या पुढे वापरता, ऍट हायर टेम्परेचर radiant power corresponding to all wavelength increases. म्हणजे टेम्परेचर वाढलं म्हणजे 3000 केल्विनला रॅडियंट पॉवर एवढी होते, कमी होते. 4000 केल्विनला रॅडियंट पॉवर एवढी होते. 5000 केल्विनला रॅडियंट पॉवर काय झाली, वाढली. ओके, म्हणजे काय सांगतोय, ऍट हायर टेम्परेचर radiant power corresponding to all wavelength increases. म्हणजे जसं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढेल तस तसं
रॅडियंट पॉवर वाढते सगळ्या वेव्हलेंथच्या बाबतीत. ओके, तर हा 5वा पॉइंट झाला. आणि आता ऍट टेम्परेचर 3000 केल्विन म्हणजे अराउंड रूम टेम्परेचर, लॅम्बडा मॅक्सिमम इज अबाउट 5 into 10⁻⁻6 मीटर. म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडी जर रूम टेम्परेचरला असेल तर या रूम टेम्परेचरला लॅम्बडा मॅक्सिममची व्हॅल्यू इतकी असते, 5 into 10⁻⁻6 मीटर इतकी असते. तर यानुसार आपण ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या बाबतीत काही ऑब्झर्वेशन्स पाहिलेली आहेत. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज Wein's displacement law. This law is given in case of black body radiation. तर इथं ब्लॅक बॉडी म्हणजे आपण काय करूया, समजा चारकोल घेतला, चारकोल म्हणजे कोळसा, याला आपण ब्लॅक बॉडी म्हणतो. आता या चारकोलला आपण हीट करायचं. किती हीट करतोय बाबा, 5500 केल्विनला. तर या चारकोल मधून रेडिएशन्स बाहेर पडतील. काय बाहेर पडतील, रेडिएशन म्हणजे हीट वेव्हज बाहेर पडणार आहे. तर आता समजा या 3 हीट वेव्हज बाहेर पडत असतील तर या ठिकाणी ही पहिली जी आहे याची वेव्हलेंथ कमी आहे, याची वेव्हलेंथ थोडीशी जास्त आहे, याची वेव्हलेंथ कशी आहे, मॅक्सिमम आहे. ओके, आणि या ठिकाणी आपण काय करूया, ग्राफ ड्रॉ करायचा. कोणता ग्राफ ड्रॉ करायचा, इमिसिव्ह पॉवर अगेन्स्ट वेव्हलेंथ. हा ग्राफ कोणता ड्रॉ करतोय, इमिसिव्ह पॉवर अगेन्स्ट वेव्हलेंथ. तर हा ग्राफ किती टेम्परेचरला ड्रॉ करतोय, 5500 केल्विनला. तर हा ग्राफ आपण असा देऊ शकतोय बाबा, हा ग्राफ यानुसार देऊ शकतोय 5500 केल्विनला. तर आता या ठिकाणी या पॉइंटला रेडियंट पॉवर कशी आहे, मॅक्सिमम. या पॉइंटला रेडियंट पॉवर मॅक्सिमम आहे आणि त्यावेळीची वेव्हलेंथ ही वेव्हलेंथ आहे बाबा, ही वेव्हलेंथ ही एवढी वेव्हलेंथ आहे. किती, 500च्या पुढे आहे बाबा, 5 म्हणजे 750 पर्यंत असेल. ओके, तर ही वेव्हलेंथ असणार आहे. तर इथं या वेव्हलेंथला रेडियंट पॉवर कशी आहे, मॅक्सिमम आहे. तर इथं वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये रिलेशन दिलेलं आहे. कोणतं रिलेशन दिलेलं आहे, तर या वेव्हलेंथचं दिलेलं आहे, लॅम्बडा मॅक्सिममचं अगेन्स्ट कोणाच्या बाबतीत दिलेलं आहे, टेम्परेचरच्या बाबतीत रिलेशन दिलेलं आहे. तर या लॉचं स्टेटमेंट आपण असं देऊ शकतोय, द वेव्हलेंथ फॉर व्हिच इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम. तर ही वेव्हलेंथ की ज्या वेव्हलेंथला इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू absolute temperature of body. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी. म्हणजे या बॉडीचं टेम्परेचर कोणतं घ्यायचं, केल्विन मध्ये घ्यायचं. जर सेंटीग्रेड मध्ये असेल तर हे कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, केल्विन मध्ये. ओके, तर इथं मॅथमॅटिकली काय लिहू शकतोय, लॅम्बडा मॅक्सिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. आणि हे वेन्स लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. तर आता इथं प्रोपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढून टाकलं तर बी मिळतो. आणि हा जो बी आहे या बी ला काय म्हणायचं, वेन्स कॉन्स्टंट म्हणायचं. या बी ला काय म्हणायचं, वेन्स कॉन्स्टंट. आणि बी ची व्हॅल्यू ही किती असते, 2.897 into 10⁻³ इतकी व्हॅल्यू असते. आणि याचं युनिट बघा बरं, आता लॅम्बडा मॅक्सिमम इज इक्वल टू बी अपॉन टी. टी इकडे आणला तर लॅम्बडा मॅक्सिमम इंटू टी इज इक्वल टू बी. मग बी चं युनिट काय असेल बघा बरं, वेव्हलेंथ कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये. टेम्परेचर कशामध्ये मेजर करतो, केल्विन मध्ये. म्हणून वेन कॉन्स्टंटचं युनिट, याचा युनिट काय असेल, मीटर केल्विन. आणि बी ची व्हॅल्यू किती असते, 2.897 into 10⁻³ मीटर केल्विन इतकी व्हॅल्यू असते. ओके, तर आता हा जो लॉ आहे हा अतिशय महत्वाचा आहे. तर या लॉ वरून आपण डिस्टंट स्टार जे असतात याचं टेम्परेचर आपण फाइंड आउट करू शकतो. आता उदाहरणासाठी समजा कोणता तरी स्टार असेल
तर स्टारच्या बाबतीत तुम्हाला लॅम्बडा मॅक्सिममची व्हॅल्यू माहित आहे. समजा ही काहीतरी व्हॅल्यू आहे 6000 अँगस्ट्रॉम. म्हणजे स्टारच्या बाबतीत हा लॅम्बडा मॅक्सिमम मेजर करायचा. तुम्हाला बी माहित आहे, बी ची व्हॅल्यू ही ठेवायची. किती व्हॅल्यू बाबा? 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. तर ही व्हॅल्यू माहित आहे, लॅम्बडा मॅक्सिमम माहित आहे, बी माहित आहे, मग टी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि अशा रीतीनं आपण स्टारचं टेम्परेचर मेजर करू शकतो. असं नाही की तिथं स्टार पर्यंत जायचं थर्मोमीटर घेऊन आणि टेम्परेचर मेजर करायचं, आणि हे शक्य नाही. आणि अशा रीतीनं या वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ नुसार व्हाईट डॉर्फ्स यांचं टेम्परेचर कॅल्क्युलेट केलेलं आहे. किती असतं? 10,000 केल्विन. कारण तिथं काय मेजर करायचं? लॅम्बडा मॅक्सिमम मेजर करायचं. त्याच्यानंतर रेड जायंट जो आहे याचं टेम्परेचर किती मिळतं? 3000 केल्विन मिळतं. कारण इथं लॅम्बडा मॅक्सिमम मेजर करायचा. बी माहित आहे, मग आपण टी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हा अतिशय महत्वाचा शोध कुणी लावलेला होता? वेन या जर्मन सायंटिस्टनं शोध लावलेला आहे. त्यामुळं 1911 मधलं नोबेल प्राइज त्यांना मिळालेलं आहे. नोबेल प्राइज 1911 सालचं. कोणत्या लॉ साठी? तर या वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ साठी त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे. इथं पण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं स्टेटमेंट पाहिलेलं आहे. ओके, तर इथं लॅम्बडा मॅक्सिमम इंटू टी इज इक्वल टू किती व्हॅल्यू असते? बी. तर या लॉला डिस्प्लेसमेंट लॉ का म्हटलेला आहे? तर बरोबर आता या ठिकाणी इथं हा जो ग्राफ आहे हा किती टेम्परेचरचा ग्राफ आहे बरोबर? 3000 केल्विनचा आहे. तर या ठिकाणी लॅम्बडा मॅक्सिममची व्हॅल्यू एवढी आहे. ओके, याच्यानंतर 4000 केल्विनला लॅम्बडा मॅक्सिमम इथं आहे बाबा. ठीक आहे. याच्यानंतर 5000 केल्विनला लॅम्बडा मॅक्सिमम या ठिकाणी. याच्यानंतर 5500 केल्विनला लॅम्बडा मॅक्सिमम इथं आलेला आहे. म्हणजे जसं टेम्परेचर वाढेल तसं लॅम्बडा मॅक्सिमम काय होतो? शिफ्ट होतो. काय होतो? शिफ्ट होतो टुवर्ड्स लेफ्ट. ओके, म्हणून डिस्प्लेस होतो. लॅम्बडा मॅक्सिमम काय होतो? डिस्प्लेस होतो, इकडल्या बाजूला जातो. म्हणून या लॉला आपण काय म्हणतोय? वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर इथं जसं टेम्परेचर वाढेल तसं लॅम्बडा मॅक्सिममची व्हॅल्यू काय होत जाते? कमी कमी होत जाते. बरोबर. आता इथं लॅम्बडा मॅक्सिमम जास्त आहे, इथं थोडासा कमी, इथं अजून कमी, इथं सर्वात कमी. ओके, तर यानुसार वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आपण सांगू शकतो. हिअर वी सी वन एक्झाम्पल रिलेटेड टू वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर हे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे 3.5 नंबरचं. तर इथं सोलर रेडिएशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? सोलर रेडिएशन. तर सोलर रेडिएशन म्हणजे इथं आपण काय कन्सिडर केलेलं आहे? स्टार म्हणजे सन हा परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे. तो हीट केल्यामुळे तो तसा दिसतो. ओके, तर आता सोलर रेडिएशनच्या बाबतीत लॅम्बडा मॅक्सिमम फाइंड आउट करायचा आहे. टेम्परेचर दिलेलं आहे 5800 केल्विन. बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. तर इथं रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे रिजन काढायचे, कोणत्या रिजन मध्ये असेल. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे वापरता. लॅम्बडा मॅक्सिमम इज इक्वल टू बी अपॉन टी. बी ची व्हॅल्यू होते वेन्स कॉन्स्टंट आणि टी 5800 इतकी व्हॅल्यू लिहिली. तर इथून पॉइंट मी इथं शिफ्ट केला म्हणजे 10⁻³ किती झालं? 3. 10⁻³ न्यूमरेटर मध्ये आणलं म्हणजे किती झालं? 10⁻³ हा 3 -6 झालं. तर इथं 2.897 अपॉन 5.8 इंटू 10⁻⁻6. तर याला 5.8 ने डिवाइड केलं तर किती व्हॅल्यू आली? 0.4995 इंटू 10⁻⁻6 मीटर. आणि मी काय करतो, इथून एक पॉइंट इकडे शिफ्ट केला म्हणजे हा घातांक 1 ने वाढला 10⁻⁻7. आणि हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो बाबरता 4995. अजून 3 पॉइंट इकडे सरकवला तर 10⁻⁻
10⁻⁻10 मीटर म्हणजेच 4995 एंगस्ट्रॉम. आणि ही जी वेव्हलेंथ आहे ही कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये प्रेझेंट असते? व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये प्रेझेंट असते. व्हिजिबल स्पेक्ट्रमची वेव्हलेंथ अंदाजे 4000 एंगस्ट्रॉम टू 7000 एंगस्ट्रॉम या रिजन मध्ये असते. म्हणजे या ठिकाणी स्पेक्ट्रम कोणता असेल? व्हिजिबल स्पेक्ट्रम असेल. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचा प्रॉब्लेम पाहणार आहात. तर हा एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे, क्वेश्चन 25. तर इथे काय दिलेलं आहे? ब्लॅक बॉडी दिलेला आहे आणि ब्लॅक बॉडी मध्ये 3 वेव्हलेंथ दिलेले आहेत. एक व्हिजिबल रिजन मध्ये लॅम्बडा मॅक्सिमम 700 नॅनोमीटर, त्यावेळी टी कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हिजिबलचे या साइडला लेफ्ट हँडला कोणते रिजन असते बाबा? मायक्रोवेव्ह रिजन असते. तर इथं लॅम्बडा मॅक्सिमम 3 सेंटीमीटर मायक्रोवेव्ह रिजन, त्यावेळी टी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि याच्यानंतर या मायक्रोवेव्हच्या अलीकडे कोणते असते? रेडिओ वेव्ह असते. तर रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ दिलेली आहे 3 मीटर, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि इथं बी दिलेलं आहे. बी म्हणजेच काय? वेन्स कॉन्स्टंट. तर इथं फॉर्म्युला यूज करूया. लॅम्बडा मॅक्सिमम इज इक्वल टू बी अपॉन टी. टी ची व्हॅल्यू बी अपॉन लॅम्बडा मॅक्सिमम. तर आता इथं लॅम्बडा मॅक्स 2.897 इंटू 10⁻³ लॅम्बडा मॅक्सिमम 700 नॅनोमीटर. नॅनोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना कितीनं मल्टिप्लाय करायचं? 10⁻⁹ न मल्टिप्लाय करायचं. तर इथं 7 इंटू 10⁻, हे 2 इकडे आले, 10⁻⁻7 -3 अपॉन -7 10⁻⁴ आलं आणि याला 7 ने डिवाइड केलं 0.4138 इंटू 10⁻⁴ केल्विन. तर इथं 4138 केल्विन इतकी व्हॅल्यू मिळेल. याच्यानंतर हे लॅम्बडा मॅक्सिमम 3 सेंटीमीटर असेल तर टी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरला. टी इज इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा मॅक्सिमम 2.897 इंटू 10⁻³ अपॉन 3 इंटू 10⁻². इथं मी काय केलं? सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये केलेलं आहे, 10⁻². तर हे वरती घेतलं 10⁻⁻1, याला 3 ने डिवाइड केलं तर एवढा आन्सर मिळत आहे 0.9656 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच फायनल आन्सर 0.9656 केल्विन इतकी व्हॅल्यू मिळते. आणि लास्टला इथं लॅम्बडा मॅक्सिमम 3 मीटर दिलाय, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. बी अपॉन लॅम्बडा मॅक्सिमम. तर हे आन्सर 0.9656 इंटू 10⁻³ केल्विन. Here we see Planck's quantum theory of black body radiation. तर इथं मी एक परफेक्ट ब्लॅक बॉडी घेतलेली आहे आणि या ब्लॅक बॉडीला हीट द्यायची. हीट दिल्यानंतर ही या बॉडीचं टेम्परेचर वाढेल आणि बॉडी एनर्जी रेडिएट करायला सुरुवात करेल. तर एनर्जी रेडिएशन हे कोणत्या फॉर्म मध्ये होईल? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये होणार आहे. तर आता या वेव्हच्या फॉर्म मध्ये होत असताना समजा या वेव्हची वेव्हलेंथ λ1 आहे, फ्रिक्वेन्सी किती असेल? ν1 इतकी असणार आहे फ्रिक्वेन्सी. ओके. तर आता या वेव्हचं स्पीड ऑफ लाईट इतकं असणार आहे. तर आता या वेव्हच्या मार्फत एनर्जी रेडिएट होत असताना ही कंटिन्युअस रेडिएट होत नाही. जसं आपण पाण्याचा नळ घेतला, पाण्याचा नळ सुरू केला की पाण्याचा फ्लो होतो, हा कसा असतो? कंटिन्युअस असतो. तर असं एनर्जी रेडिएट होत नाही, कंटिन्युअस रेडिएट होत नाही. तर ही पॅकेटच्या फॉर्म मध्ये रेडिएट होते. म्हणजे समजा हे पाण्याची ही एनर्जी कशी रेडिएट होईल बाबरता? हे समजा पाणी जर ड्रॉप न खाली पडत असेल तर काय होतं बाबरता? एक ड्रॉप बनतो, पूर्ण ड्रॉप बनला की मग तो खाली पडतो. नंतर परत काय होतं बाबर? दुसरा ड्रॉप बनतो, हळूहळू मोठा होतो आणि मग तो खाली पडतो. तर अशा पद्धतीनं ही एनर्जी ही पॅकेटच्या रूपात इमिट केली जाईल असं कुणी सांगितलेलं आहे? मॅक्स प्लँक या सायंटिस्टनं सांगितलेलं आहे. तर याचं म्हणणं, या सायंटिस्टचं म्हणणं काय होतं? तर कंटिन्युअस एनर्जी रेडिएट न होता ही एनर्जीचे पॅकेटच्या रूपात रेडिएट होते. कशाच्या रूपात होते? पॅकेटच्या रूपात रेडिएट होते. आणि हे जे एनर्जी पॅकेट्स यालाच आपण काय म्हणतो? फोटॉन्स म्हणतो.
यांना काय म्हणायचं? फोटॉन. तर आता या रेडिएशनच्या बाबतीत फ्रिक्वेन्सी ν1 असेल तर या ठिकाणी फोटॉनची एनर्जी E1 घ्यायची. E1 इज इक्वल टू h इंटू ν1. तर या फ्रिक्वेन्सीवरती या फोटॉनची एनर्जी अवलंबून असेल. E1 इज इक्वल टू h इंटू ν1. आणि इथं h जो असतो हा प्लँक्स कॉन्स्टंट असतो. तर साधारणतः व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड इतकी व्हॅल्यू असते. हे कोणाची व्हॅल्यू असेल? h ची व्हॅल्यू असेल. प्लँक्स कॉन्स्टंट म्हणायचं. आता रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ν1 असेल तर एनर्जी इतकी असेल. आता रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ν2 असेल तर या ठिकाणची एनर्जी हे फोटॉन जे असणार आहेत हे कंटिन्युअस एनर्जी न रेडिएट होता फोटॉनच्या फॉर्म मध्ये रेडिएट होईल. आणि एका फोटॉनची एनर्जी किती असेल बरोबर? h इंटू ν2. ओके, तर हे प्लँक्सनं सांगितलं. आता एखाद्या बॉडीनं एनर्जी ऍब्सॉर्ब्ड इज इक्वल टू काय घ्यायचं? n इंटू एनर्जी ऑफ फोटॉन. तर आता समजा ही कोणती तरी बॉडी घेऊया. ही बॉडी एनर्जी ऍब्सॉर्ब करते. एनर्जी काय करते? ऍब्सॉर्ब करते. तर कशी ऍब्सॉर्ब करेल? इंटिग्रल मल्टिपल ऑफ एनर्जी ऑफ फोटॉनच्या फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब केली जाईल. म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब इज इक्वल टू n इंटू h न्यू. किंवा एनर्जी इमिटेड सुद्धा ही फोटॉनच्या मल्टिपल मध्ये इमिट केली जाईल. ओके, तर यानुसार काय सांगितलेलं आहे? प्लँक्स थेरी सांगितलेलं आहे. प्लँक्स क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन. आणि हे जे फोटॉन असतात त्याने, आता समजा या फोटॉनची एनर्जी समजा 100 युनिट इतकी आहे. ओके, आता समजा या ठिकाणी या फोटॉनची एनर्जी 100, याची 100, याची 100 आहे. इथं समजा 90 एनर्जी आली तर 90 एनर्जीचा फोटॉन पुढे जात नाही. तो काय करेल? 10 इतकी एनर्जी घेईल स्वतःला, मगच पुढे जाणार आहे. ओके, तर अशा रीतीनं फोटॉनची एनर्जी दिलेल्या वेव्हलेंथला कशी असते? कॉन्स्टंट. ओके, तर यानुसार आपण काय एक्सप्लेन करू शकतोय? प्लँक्स क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन. आणि या प्लँक्स क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन वरती आपण नंतर हा एक पॉइंट पाहणार आहोत, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. तर या प्लँक्स क्वांटम थेरी वरतीच आइन्स्टाईननं ते इक्वेशन दिलेले आहे. आणि त्या इक्वेशनच्या बाबतीत आइन्स्टाईनला नोबेल प्राइज मिळालेला आहे 1905 ला. तर ही अतिशय महत्वाची थेरी आहे, प्लँक्स क्वांटम थेरी ऑफ रेडिएशन. Here we see next point, that is Stefan Boltzmann law of radiation. तर हा लॉ परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या बाबतीत दिलेला आहे. तर या लॉचं स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. तसंच या लॉच्या बाबतीत प्रॉब्लेम्स महत्वाचे विचारले जाऊ शकतात. तर इथं मी काय करतोय? एक परफेक्ट ब्लॅक बॉडी घेतोय आणि या बॉडीचं टेम्परेचर T इतकं आहे. टेम्परेचर T इतकं आहे. तर ही बॉडी एनर्जी काय करते? रेडिएट करत असते. तर आता या बॉडीच्या युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये किती एनर्जी रेडिएट केली जाते? RB. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, तर इथं स्टीफन्स लॉ नुसार इमिसिव्ह पॉवर काय देऊ शकतोय? RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. हे जर टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेड मध्ये असेल तर हे कशामध्ये करून घ्यायचं? केल्विन मध्ये. म्हणजे याच्यात 273 ऍड करायचे. 273 म्हणजे कशामध्ये येईल बरोबर? आता केल्विन मध्ये येईल. म्हणजेच इथं काय म्हणू शकतोय? RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर इथं प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकला तर इथं काय वापरतो आपण? सिग्मा वापरतो. आणि सिग्माला काय म्हणायचं? स्टीफन्स कॉन्स्टंट. तर स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू इतकी असते 5.67 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन रेज टू 4 असं लिहू शकतो.
तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे बाबा. 5, 6, 7, 8 यानुसार लक्षात ठेवू शकतो. आणि स्टीफन्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स असे लिहू शकतो. L⁻0, M⁻1, T⁻−3, K काय लिहितोय -4. हे काय असतील डायमेन्शन्स असतील. तर इथं स्टीफन्स लॉचं स्टेटमेंट यानुसार देऊ शकतोय. हे बाबा आरबीची जी व्हॅल्यू अशी लिहायची. आरबी म्हणजेच काय असतो Q/80 इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. आरबी इमिसिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवर काय फॉर्म्युला Q/A इंटू T इज इक्वल टू सिग्मा T⁴. तर इथं बघा रेट ऑफ इमिशन. रेट ऑफ इमिशन म्हणजे काय Q/T. रेट ऑफ इमिशन ऑफ radiant energy per unit area Q/T divided by A. Rate of emission of radiant energy per unit area or power radiated per unit area. Power म्हणजे काय Q/T/A. Power radiated per unit area of परफेक्ट ब्लॅक बॉडी. कोणती बॉडी घ्यायची परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ओके. तर इथं आरबी इज प्रोपोर्शनल टू T⁴. तर इथं मी रिपीट करतोय. रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया और पॉवर रेडिएटेड per unit area of perfect black body is directly proportional to 4th power of its absolute temperature असं लिहू शकतो. तर हे पहिलं इक्वेशन किंवा हे दुसरं इक्वेशन कुणासाठी आहे बाबा परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. ओके. तर आता हेच इक्वेशन ऑर्डिनरी बॉडीच्या बाबतीत यूज करायचं झालं तर ऑर्डिनरी बॉडीला R/RB इज इक्वल टू काय म्हणतो E. तर आरबी ची व्हॅल्यू किती असेल R/E म्हणायचं. तर इथं आरबी इकडे घेतला E डिवाइड केला. आरबी इज इक्वल टू R/E. तर इथं आरबी ची व्हॅल्यू मी लिहितोय 1 नंबर मध्ये. 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये आरबी ची व्हॅल्यू लिहायची R/E. R/E इज इक्वल टू सिग्मा T⁴. तर E इकडे घेतला. R इज इक्वल टू E सिग्मा T⁴. तर हे रॅडियंट पॉवर ऑर्डिनरी बॉडी साठी झाली. आणि आर ची व्हॅल्यू किती असते Q/80 इज इक्वल टू E सिग्मा T⁴. ओके. आता इथं आपण काय पाहणार नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. ज्या पद्धतीनं इथं बॉडी एनर्जी रॅडिएट करते. बॉडीचं टेम्परेचर T आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर काय घेऊया T0. ज्या पद्धतीनं ब्लॅक बॉडी एनर्जी रॅडिएट करते बाहेर टाकत असते त्याच वेळी सराउंडिंग बॉडीमध्ये आत एनर्जी सराउंडिंगची एनर्जी बॉडी ऍब्सॉर्ब करत असते प्रिव्होस्ट थेअरी ऑफ रेडिएशन नुसार. म्हणून इथं काय म्हणायचं नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज इक्वल टू काय लिहायचं सिग्मा T⁴ मायनस T⁴. ओके. किंवा इथं असं म्हणू शकतो Q/A इंटू T. ओके. आणि ऑर्डिनरी बॉडीच्या बाबतीत फक्त इथं E न मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय लिहायचं Q/A इंटू T. तर हे इक्वेशन नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया हे परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या बाबतीत असेल आणि हे कोणाच्या बाबतीत असेल ऑर्डिनरी बॉडीच्या बाबतीत असेल. आणि इथं Q म्हणजे काय नेट लॉस ऑफ हीट म्हणायचं. नेट लॉस ऑफ हीट. ओके. हिअर वी सी 19th प्रॉब्लेम. या ठिकाणी ब्लॅक बॉडी दिलेली आहे. काय दिलेलं आहे ब्लॅक बॉडी. तर ब्लॅक बॉडीची एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेली आहे. 100 सेंटीमीटर स्क्वेअरचं रूपांतर मीटर स्क्वेअर मध्ये करताना 10⁻⁻⁴ न मल्टिप्लाय केलं म्हणजे किती आन्सर आलं 10⁻²⁻² मीटर स्क्वेअर. एरिया दिलेली आहे. तर आता या बॉडी मधून 1 मिनिटामध्ये
किती एनर्जी रेडिएट केली जाईल. म्हणजे टाइम 1 मिनिट घ्यायचं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. एका मिनिटामध्ये किती एनर्जी इमिट केली जाईल हे कॅल्क्युलेट करायचं. आणि बॉडीचं टेम्परेचर किती आहे 227 डिग्री सेंटीग्रेड. तर इथं 227 प्लस 273 घ्यायचं म्हणजे किती झालं 500 केल्विन. 500 केल्विन म्हणजेच किती 5 इंटू 10 स्क्वेअर केल्विन. सिग्माची व्हॅल्यू 5.7 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्विन रेज टू 4 अशी व्हॅल्यू. तर इथं आपण हा फॉर्म्युला वापरूया Q/A इंटू T. ओके. तर संपूर्ण बॉडी मधून एनर्जी कॅल्क्युलेट करताना हा फॉर्म्युला वापरायचा. आणि हा फॉर्म्युला कधी यूज करायचा तर बॉडीच्या युनिट एरियामधून दर सेकंदाला किती एनर्जी रेडिएट होईल तो कॅल्क्युलेट करताना हा फॉर्म्युला वापरायचा. ओके. तर आता या ठिकाणी वापरता Q इज इक्वल टू A इंटू T इंटू सिग्मा इंटू T रेज टू 4. A किती आहे 10⁻⁻2 टाइम्स 60 सिग्मा 5.7 इंटू 10⁻⁻8 इंटू 5 इंटू 10 स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 4. तर इथं 5 रेज टू 4 म्हणजे किती येईल 25 चा वर्ग 625 इंटू 10 रेज टू 8 10 स्क्वेअरचा चौथा घातांक 10 रेज टू 8. तर इथं 10 रेज टू 8 ला 10⁻⁻8 कॅन्सल. तर किती व्हॅल्यू आली 60 इंटू 5.7 इंटू 625 इंटू 10 रेज टू -2. तर हा प्रॉडक्ट घ्यायचा. तर हा प्रॉडक्ट साधारणतः 212625 इंटू 10 रेज टू -2 आणि 2 पॉईंट इकडे सरकवायचे 2126.25 जूल इतका आन्सर असेल. ओके. 20th प्रॉब्लेम आहे इलेक्ट्रिक फर्नेस दिलेले आहे. इलेक्ट्रिक फर्नेस म्हणजे काय विद्युत भट्टी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी देऊन त्या ठिकाणी हीट तयार केली जाते. तर इलेक्ट्रिक फर्नेसला या ठिकाणी हीट दिलेली आहे. किती टेम्परेचर आहे इलेक्ट्रिक फर्नेसचं 727 डिग्री सेंटीग्रेड. सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विन मध्ये करताना 273 ऍड करायचा. तर इथं 727 प्लस 273 म्हणजे 1000 केल्विन म्हणजे 10⁻³ केल्विन. टेम्परेचर या इलेक्ट्रिक फर्नेसचं 10⁻³ केल्विन आहे. तर या इलेक्ट्रिक फर्नेसला इथं असं होल आहे. काय आहे होल. तर होल मधून रॅडियंट एनर्जी काय केली जाते इमिट केली जाते. तर या होलची एरिया फाइंड आउट करायचे. काय फाइंड आउट करायचे एरिया. तर या होल मधून रॅडियंट एनर्जीची पॉवर दिलेली आहे. पॉवर म्हणजे काय Q/T. पॉवर साठी फॉर्म्युला P इज इक्वल टू W/T. म्हणजे वरती W म्हणजेच काय घ्यायचं Q. वर्क म्हणजेच हीट घ्यायची Q/T. तर इथं Q/T ची व्हॅल्यू 20 वॅट दिलेले आहे. T दिलेला आहे 10⁻³ केल्विन. एरिया कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आणि सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे 5.7 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्विन रेज टू 4 अशी व्हॅल्यू देतो. तर इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा तर इथं हा फॉर्म्युला वापरायचा. इथं सुद्धा E लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे E. तर हा फॉर्म्युला वापरायचा Q/A इंटू T इज इक्वल टू E सिग्मा T रेज टू 4. तर इलेक्ट्रिक फर्नेसच्या बाबतीत इथं मेन्शन केलेलं नाही. पण ज्या अर्थी E दिला नसेल तर इलेक्ट्रिक फर्नेसच्या बाबतीत E ची व्हॅल्यू किती घ्यायची 1 घ्यायची. म्हणून लेट E इज इक्वल टू किती घेतलं 1. तर इथं E ची व्हॅल्यू 1 घेतल्यामुळे इथं 1 आला. इथं किती व्हॅल्यू आली 1 आली. आता A या बाजूला घेतला तर इथं किती व्हॅल्यू राहते Q/T इज इक्वल टू A इंटू 1 सिग्माची व्हॅल्यू लिहिली 5.7 इंटू 10⁻⁻8 इंटू T ची व्हॅल्यू 10⁻³ केल्विन 10⁻³ याचा चौथा घातांक. तर इथं A इज इक्वल टू 20 या सगळ्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं. 20/5.7 इंटू 10⁻⁻8 इंटू 10⁻12 10⁻12 मधून 10⁻4 वजा केलं म्हणजे 10 किती आलं 4 आलं.
तर इथं 20/5.7 इंटू 10⁴, 10⁴ न्यूमरेटर मध्ये घेतलं, 10⁻⁴, 20/5.7 इंटू 10⁻⁴. तर 20 ला 5.7 ने डिवाइड केलं तर किती आन्सर मिळेल? 3.5 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इतकी व्हॅल्यू असेल. कुणाची? इलेक्ट्रिक फर्नेसच्या होलची, की ज्यामधून 20 वॅट इतकी एनर्जी रेडिएट होते. ओके. Here we see next example in case of exercise 21. First example आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ स्पियर. काय दिलेलं आहे? स्पियर दिलेलं आहे. इमिसिव्ह पॉवर ऑफ स्पियर ऑफ एरिया. स्पियरची एरिया किती दिलेली आहे? 0.02 मीटर स्क्वेअर दिलेले आहे. आणि इमिसिव्ह पॉवर किती आहे बाबा? 0.5 किलो कॅलरी (10⁻⁻1 मीटर⁻⁻²). म्हणजे कोणती व्हॅल्यू दिलेली आहे? आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. आर म्हणजेच काय? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवरचं युनिट काय असतं बाबा? जूल (10⁻⁻1 मीटर⁻⁻1). तर त्यावरून ओळखायचं, युनिट वरून ओळखायचं कोणती व्हॅल्यू दिलेली आहे हे. तर इमिसिव्ह पॉवर दिलेली आहे. तर काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय स्पेरिकल सरफेस. म्हणजे क्यू फाइंड आउट करायचं आहे. किती कालावधीमध्ये फाइंड आउट करायचं आहे? 20 सेकंड मध्ये फाइंड आउट करायचं आहे. तर इथं एरिया दिलेले आहे. एरिया किती आहे बाबा? 0.02 मीटर स्क्वेअर ही एरिया आहे. ओके. तर आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करूया. आर साठी फॉर्म्युला, आर म्हणजे हे लिहू शकतो बाबा. आर साठी फॉर्म्युला असा लिहू शकतो बाबा. हे जे आहे यालाच आर म्हणायचं. आर इज इक्वल टू Q/80. आर म्हणजेच काय घ्यायचं? Q/80. तर इथं Q/80 इज इक्वल टू आर. तर कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? क्यू ची. क्यू इज इक्वल टू आर इंटू ए इंटू टी. तर आर ची व्हॅल्यू माहित आहे किती आहे बाबा? 0.5. ए माहित आहे 0.02 इंटू 20. तर हा प्रॉडक्ट जर घेतला तर किती व्हॅल्यू मिळते बरोबर? 0.40. आणि इथं 0.5 इंटू 0.4 किती व्हॅल्यू मिळते? 0.20. 0.20 म्हणजेच किती आलं? 2 किलो कॅलरी. तर इथं किलो कॅलरी कसं येणार आहे? याच्यावरून यायचं. हे जे आहे तीच व्हॅल्यू इथे लिहायची. ओके. तर यानुसार हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल 22nd एक्झाम्पल आहे. काय दिलेलं आहे? कंपेअर द रेट्स ऑफ इमिशन ऑफ हीट बाय अ ब्लॅक बॉडी मेंटेन्ड ऍट 227 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे काय केलेलं आहे? इथे एक ब्लॅक बॉडी दिलेली आहे. या बॉडीचं टेम्परेचर 727 डिग्री सेंटीग्रेड. ओके. ऍट 227 डिग्री सेंटीग्रेड अँड ऍट तीच बॉडी दुसऱ्या टेम्परेचरला मेंटेन केलेली आहे. किती? 227 डिग्री सेंटीग्रेड. तर सराउंडिंगचं टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड आहे. इथं टेम्परेचर किती असेल? 27 डिग्री. इथं सुद्धा 27 डिग्री सेंटीग्रेड. जसं ही बॉडी हीट रेडिएट करेल तसं सराउंडिंग हीट काय करेल? ऍब्सॉर्ब करेल. म्हणून आपण इथं फॉर्म्युला हा वापरणार आहोत. रेट इज इक्वल टू सिग्मा T1⁴ मायनस T0⁴. म्हणजे या ठिकाणचा फॉर्म्युला आला वापरता. सिग्मा T⁴ मायनस T0⁴ नेट रेट ऑफ लॉस साठी. ओके. तर इथं बॉडीचं टेम्परेचर एवढं आहे, सराउंडिंगचं एवढं आहे. एकदा 727 डिग्री सेंटीग्रेडचा रेट काढायचा आणि नंतर 227 डिग्री सेंटीग्रेडचा रेट काढायचा. ओके. आणि पुढे डिवाइड करायचं आहे. रेट 1 अपॉन रेट 2 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे या ठिकाणच्या रेटला या ठिकाणच्या रेटनं काय करायचं? डिवाइड करायचं. तर इथं सराउंडिंगचं टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड गेलेलं आहे. आणि व्हॉट वुड बी द रेशो ऑफ देअर रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट. म्हणजे काय काढायचंय? R1 रेट 1 अपॉन रेट 2 ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आता इनिशियल टेम्परेचर 727 डिग्री सेंटीग्रेड आपण केल्विन मध्ये करून घेऊया. SI युनिट आहे केल्विन.
तर इथं 727 प्लस 273 1000 केल्विन. तर हेच मी असं लिहितो 10 इंटू 10 चा स्क्वेअर. T2 ची व्हॅल्यू आपण अशी घेऊया 227 डिग्री सेंटीग्रेड. 227 प्लस 273 किती आलं 500. तर 5 इंटू 10 चा स्क्वेअर. सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेंटीग्रेड. 27 प्लस 273 किती आलं 300 केल्विन. 300 केल्विन म्हणजे 3 इंटू 10 चा स्क्वेअर केल्विन. ओके. आता या ठिकाणी रेट 1 सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. रेट 2 सिग्मा T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. रेट 1 ला रेट 2 न डिवाइड करायचं. तर इथं सिग्माला सिग्मा कॅन्सल. T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 अपॉन T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 अशी व्हॅल्यू आली. T1 ची व्हॅल्यू लिहिली मी 10 इंटू 10 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 10 चा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 होल डिवाइडेड बाय. इथं T2 म्हणजे किती घेतलं बाबा 5 इंटू 10 चा स्क्वेअर. 5 इंटू 10 चा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 मायनस 3 इंटू 10 चा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4. तर मी काय करतो या ठिकाणी वापरता 10 स्क्वेअर आणि इथं 10 स्क्वेअर आहे. 10 स्क्वेअरचा चौथा घातांक 10 स्क्वेअरचा चौथा घातांक कॉमन काढायचं. 10 स्क्वेअरचा चौथा घातांक म्हणजे किती झालं 10 रेस टू 8. इथून 10 रेस टू 8 कॉमन निघाला न्यूमरेटर मधून. डिनॉमिनेटर मधून सुद्धा 10 रेस टू 8 कॉमन निघेल. तर इथं 10 स्क्वेअरला 10 स्क्वेअर काय झाला कॅन्सल. आणि या पुढे आपण फॅक्टर्स ऑब्टेन करायचे. याचे काय ऑब्टेन करायचे फॅक्टर्स. बरोबर तुम्हाला माहित आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. काय फॅक्टर्स पडतील बाबा आता ए मायनस बी इंटू ए प्लस बी. सी मायनस डी इंटू काय लिहायचं सी प्लस डी असं पडते. म्हणून मी एकदा काय लिहिलं बाबा आता इथं 10 रेस टू 4 आहे याचा चौथा घातांक आहे. म्हणजे काय केलं 10 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इंटू 10 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर असे फॅक्टर्स पडले. डिनॉमिनेटर मध्ये कसे पडतील 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर असे सिंपल सिंपल गोष्टी करायच्या. आता याच्या पुढे 10 स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 9 100 प्लस 9 डिनॉमिनेटर मध्ये 25 मायनस 9 25 प्लस 9. तर इथं 100 मायनस 9 91 100 प्लस 9 109. इथं 16 इंटू 34 आणि हे सिम्प्लिफाय केलं तर किती आन्सर मिळेल 18.23 ऍड्स टू 1. तर रेट 1 ऍड्स टू रेट 2 ची ही व्हॅल्यू मिळेल. ओके. दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल 23rd एक्झाम्पल. अर्थ मीन टेम्परेचर कॅन बी अज्युम टू बी 280 केल्विन. ही अर्थ आहे. अर्थचं टेम्परेचर 280 केल्विन आणि प्रिहोस थिअरीनुसार एनी बॉडी हॅव्हिंग टेम्परेचर अदर दॅन ऍब्सोल्यूट झिरो रेडिएट्स एनर्जी. त्यामुळं या अर्थचं टेम्परेचर 280 केल्विन इतकं आहे आणि ही अर्थ एनर्जी काय करेल रेडिएट करेल. हाऊ विल द कर्व ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक. म्हणजे रेडियंट पॉवर अगेन्स्ट वेव्हलेंथ हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे अर्थच्या रेडिएशनच्या बाबतीत. फॉर दिस टेम्परेचर म्हणजे या टेम्परेचरला फाइंड आउट लॅम्बडा मॅक्सिमम. In which part of electromagnetic spectrum does this value lies? म्हणजे लॅम्बडा मॅक्सिमम कोणत्या रिजन मध्ये असेल हे विचारलेलं आहे. आणि इथं वेन्स कॉन्स्टंट दिलेलं आहे बी 2.897 इंटू 10 रेस टू मायनस 3 मीटर केल्विन ही व्हॅल्यू दिलेली आहे. ही कोणाची आहे वेन्स कॉन्स्टंटची. तर इथं वेन्स लॉ यूज करायचा. लॅम्बडा मॅक्सिमम इज इक्वल टू बी अपॉन टी. बी ची व्हॅल्यू किती आहे बरोबर 2.897 इंटू 10 रेस टू मायनस 3 अपॉन 280. मी काय करतो दोन इथं पॉइंट आहे हा 2 पॉइंट इकडे सरकवलाय 2.8 इंटू 10 चा स्क्वेअर. तर इथं 10 चा स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये न्यायचा म्हणजे 10 रेस टू किती येईल व्हॅल्यू -5. तर इथं 2.897 अपॉन 2.8
तर 2.8 म्हणजे अंदाजे 1.035 इंटू 10⁻⁻5 मीटर. तर ही जी वेव्हलेंथ आहे ही वेव्हलेंथ कोणत्या रिजन मध्ये येते? मायक्रोवेव्हच्या रिजन मध्ये येते. कोणत्या रिजन मध्ये येते? मायक्रोवेव्हच्या रिजन मध्ये येते. तर विजिबल रिजन कोणते असते बाबा? आता समजा 4 इंटू 10⁻⁻7 मीटर हे विजिबल रिजन मध्ये येते. याच्यापेक्षा ही वेव्हलेंथ कशी आहे? जास्त आहे. म्हणजे ही कोणत्या रिजन मध्ये येते? मायक्रोवेव्ह रिजन मध्ये येते. आणि या ठिकाणी जर आपण ग्राफ प्लॉट केला रॅडियंट पॉवर अगेन्स्ट लॅम्बडा, तर हा ग्राफ आपण ग्राफ पाहिलेत वापरता ब्लॅक बॉडी रेडिएशनचे ग्राफ. तर हा ग्राफ या पद्धतीने येईल. किती? 280 केल्विनचा. ओके. आणि इथं मॅक्सिमम वेव्हलेंथ किती असेल? 1.035 इंटू 10⁻⁻5 मीटर इतकी व्हॅल्यू असेल. नेक्स्ट एक्झाम्पल 24th एक्झाम्पल आहे. अ स्मॉल ब्लॅक्ड सॉलिड कॉपर स्पियर ऑफ रेडियस. स्पियरचा रेडियस दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर. इज प्लेस्ड इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. तर हा इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये प्लेस केलेला आहे. द टेम्परेचर ऑफ चेंबर इज मेंटेन्ड ऍट 100 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे स्पियरचं टेम्परेचर, हा कॉपर स्पियर एका चेंबर मध्ये ठेवलेला आहे. या चेंबरचं टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. At what rate energy must be supplied to the copper sphere to maintain its temperature 110 degree centigrade. तर इथं किती एनर्जी सप्लाय करायची जेणेकरून या कॉपर स्पियरचं टेम्परेचर किती राहिलं पाहिजे? 110 डिग्री सेंटीग्रेड. तर कॉपर स्पियरला काय अजून करायला सांगितलेलं आहे? परफेक्ट ब्लॅक बॉडी अज्युम करायला सांगितलेलं आहे. तर इथं टी घ्यायचं. स्पियरचं टेम्परेचर किती आहे? 110 डिग्री सेंटीग्रेड. सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विन मध्ये केलं. 273 ऍड करायचं, 383 झालं. आणि सराउंडिंगचं टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड घ्यायचं. 100 प्लस 273 म्हणजे किती आलं? 373. सिग्मा दिलेला आहे. सिग्मा म्हणजे स्टीफन्स कॉन्स्टंट 5.67 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन रेज टू 4. आणि आर दिलेला आहे. रेडियस ऑफ स्पियर 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 इंटू 10⁻⁻2 मीटर. तर अगोदर काय करायचं? या रेडियस वरून स्पियरची एरिया काढायची. काय काढूया? स्पियरची एरिया. तर एरियासाठी आपण हा फॉर्म्युला वापरायचा. स्पियरची सरफेस एरिया काय फॉर्म्युला? 4πr². हा फॉर्म्युला वापरायचा. आणि काय व्हॅल्यू फाइंड आउट करायचे? dq/dt म्हणजे रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. किती रेटनं एनर्जी सप्लाय केली पाहिजे. कोणती व्हॅल्यू घ्यायची? dq/dt. तर इथं वापरता रेट साठी ऍक्च्युअली फॉर्म्युला असा असतो बाबा, Q/A/T असं घेतलं. तर आता Q/T म्हणजे काय लिहायचं? dq/dt इंटू काय घेतलं? 1/A घेतलं. तर हा A इकडे आणायचा. म्हणजे आपला फॉर्म्युला कसा होईल बरोबर? dq/dt इज इक्वल टू A इंटू सिग्मा T⁴ मायनस T⁴. A म्हणजे एरिया, सिग्मा म्हणजे 5.67 इंटू 10⁻⁻8. T⁴ म्हणजे किती दिलेला? 383⁴ मायनस 373⁴. तर याचे फॅक्टर्स पाडले a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर नुसार. a मायनस बी इंटू a प्लस बी. तर ही व्हॅल्यू अशी आली. हा a मायनस बी a प्लस बी. तर याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला. हे स्क्वेअर या ठिकाणी प्लेस केलेले. याच्यातून ही व्हॅल्यू वजा केली 5760 आणि याची बेरीज केली 2,85,818 आणि या दोघांचा प्रॉडक्ट घेतला. या दोघांचा प्रॉडक्ट. तर हा प्रॉडक्ट 2.160 इंटू 10⁻⁹ इतका प्रॉडक्ट मिळतं. आणि बाकीच्या व्हॅल्यू इथं आहेत
4 इंटू 3.14 इंटू 2.5 चा स्क्वेअर 6.25 10 स्क्वेअरचा 10⁻⁴ आणि हे पुढं सिम्प्लिफाय करायचं. तर इथं 4 असेल, 3.14 असेल, ही व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू असेल आणि सिम्प्लिफाय केलं तर आन्सर एवढं मिळेल 0.962 जूल सेकंड म्हणजेच 0.962 वॅट इतका आन्सर असेल. सॉल्ड एक्झाम्पल आहे बुक मधलं 3.16 पेज नंबर 71 या ठिकाणी एक्झाम्पल आहे. तर काय दिलेलं आहे, ब्लॅक बॉडी दिलेली आहे. तर या ब्लॅक बॉडीनं किती हीट रेडिएट केली जाईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे क्यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. किती टाइम मध्ये, 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. आणि सरफेस एरिया या ब्लॅक बॉडीची दिलेली आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं रूपांतर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करताना 10⁻⁻⁴ न मल्टिप्लाय करायचं. तर इथं 200 इंटू 10⁻⁻⁴ म्हणजेच काय मिळेल, 2 पॉईंट इकडे सरकले, 2 इंटू 10⁻⁻² मीटर स्क्वेअर इतकी व्हॅल्यू मिळाली. याच्यानंतर बॉडीचं टेम्परेचर 127 डिग्री सेंटीग्रेड आहे. सेंटीग्रेडचं रूपांतर केल्विन मध्ये करताना 273 ऍड करायचं. 127 प्लस 273 किती व्हॅल्यू मिळाली, 400 केल्विन. याच्यानंतर सिग्मा दिलेला आहे. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन रेज टू 4. तर आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा कोणता, Q/80 RB is equal to sigma into T⁻⁴. Q/80 is equal to sigma into T⁻⁴. हा परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या बाबतीत फॉर्म्युला आहे. तर इथं मी हा फॉर्म्युला लिहिला Q/80 is equal to sigma into T⁻⁴. A into T या साईडला नेला म्हणजे Q is equal to A into T into sigma into T⁻⁴. तर हे सिम्प्लिफाय करूया. A किती आला बाबर आता, A 2 into 10⁻⁻² इथं लिहिला. टाइम माहित आहे, टाइम किती आहे बाबर, 60 सेकंड. सिग्मा माहित आहे किती, 5.67 इंटू 10⁻⁻⁸ आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर बॉडीचं 400 केल्विन मीन्स 4 इंटू 10 चा स्क्वेअर केल्विन. तर इथं 4 इंटू 10 चा स्क्वेअर केल्विन. तर इथं 4 चा चौथा घातांक. 4 चा चौथा घातांक म्हणजे किती, 16 चा दुसरा घातांक म्हणजे 256 आलं. तर ही व्हॅल्यू मी इथे लिहिली. 10 स्क्वेअरचा चौथा घातांक म्हणजे 10⁸ आलं. तर इथं काय झालं बाबर, 10⁸ ला 10⁻⁻⁸ कॅन्सल. आणि या ठिकाणी बाबर आता 120 इंटू 10⁻⁻² वी कॅन राईट दिस ॲज 1.20 इंटू 5.67 इंटू 256 आणि हा प्रॉडक्ट लॉग आणि अँटीलॉग न सॉल्व्ह केला तर किती आन्सर मिळेल, 1751.04 जूल. तर हे आन्सर असेल. म्हणजे या ब्लॅक बॉडीनं 60 सेकंड मध्ये इतकी एनर्जी रेडिएट केली जाईल, 1751.04 जूल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल आहे बुक मध्ये 3.7 पेज नंबर 71. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, लॅम्प फिलामेंट दिलेलं आहे. तर लॅम्प फिलामेंटची पॉवर दिलेली आहे, रॅडियंट एनर्जी इमिट होण्याची पॉवर दिलेली आहे. पॉवर ही कशामध्ये असते बाबर, वॅट मध्ये असते. तर वॅट म्हणजेच काय, जूल पर सेकंड. काय असेल, जूल पर सेकंड. म्हणजे Q/T ची व्हॅल्यू दिलेली आहे. कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, Q/T ची. इथं बाबर फॉर्म्युला कसा असतो आपला, Q/A into T is equal to sigma T⁻⁴. तर इथं Q/A into T is equal to E sigma T⁻⁴. तर इथं जूल पर सेकंड दिलेलं आहे म्हणजे Q/T दिलेलं आहे. तर इथं इमिसिव्हिटी दिलेली आहे. लॅम्प फिलामेंट ही परफेक्ट ब्लॅक बॉडी नाही. तर या लॅम्प फिलामेंटची इमिसिव्हिटी 0.5 दिलेली आहे. तर या लॅम्प फिलामेंटचा सरफेस एरिया 5 इंटू 10⁻⁻5 मीटर स्क्वेअर. तर इथं टेम्परेचर कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. ऍब्सोल्यूट टेम्परेचर फाइंड आउट करायचंय.
आणि सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन रेज टू 4 अशी व्हॅल्यू दिलेली आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युला आपण कोणता वापरता? हा परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. हा कोणासाठी झाला? ऑर्डिनरी बॉडीसाठी झाला, कारण इथं ई आहे. तर इथं Q अपॉन A इंटू टी इज इक्वल टू ई सिग्मा टी रेज टू 4 अशी व्हॅल्यू मिळेल. तर इथं Q अपॉन टी इज इक्वल टू A तिकडे नेला, A इंटू ई इंटू सिग्मा इंटू टी रेज टू 4. तर इथं Q अपॉन टी ची व्हॅल्यू किती आहे? 60. A लिहिला मी. A किती आहे बाबा आता? 5 इंटू 10⁻⁻5 5 इंटू 10⁻⁻5 इंटू 0.5 इंटू 5.67 इंटू 10⁻⁻8 इंटू टी रेज टू 4. तर आता हा टी रेज टू 4 इथं लिहिला. 60 अपॉन 5 इंटू 10⁻⁻5 इंटू 0.5 इंटू 5.67 इंटू 10⁻⁻8. तर हा -8 आणि हा -5 किती झालं? -13. आणि हा 0.5 आणि 5 किती प्रॉडक्ट आला? 2.5 इंटू 5.67 इंटू 10⁻⁻13. तर 10⁻⁻13 नोमरेटर मध्ये घेतला म्हणजे 10 किती आला? 13 आला. तर हे सिम्प्लिफाय करायचं. हे 60 अपॉन 2.5 इंटू 5.67 हे सिम्प्लिफाय करायचं लॉग आणि अँटीलॉगचा वापर करून. तर किती व्हॅल्यू मिळते? 4.23 इंटू 10⁻13. तर आता 10⁻13 च्या ऐवजी 10⁻12 लिहिलं म्हणजे एका 10 न मल्टिप्लाय केलं. 10 न मल्टिप्लाय केलं तर किती व्हॅल्यू मिळते? 42.3 इंटू 10⁻12. आणि दोन्ही बाजूला 4th रूट घ्यायचा. t⁻4 च्या ऐवजी टी लिहिलं. टी इज इक्वल टू 4th रूट 42.3 इंटू 10⁻12 चं 4th रूट किती आलं? 10⁻3. आणि याचं 4th रूट किती आलं? 2.55 इंटू 10⁻3 आणि 1000 न मल्टिप्लाय करायचं 2550 केल्विन. तर हे आन्सर असेल. ओके. इथं नेक्स्ट सॉल्ड एक्झाम्पल दिलेलं आहे 3.8. सॉल्ड एक्झाम्पल आहे पेज नंबर 72. तर इथं मी शॉर्ट मध्ये लिहितोय, लिहिण्यामध्ये वेळ जाऊ नये म्हणून. तर या ठिकाणी मेटल स्पियर दिलेलं आहे. तर हा जो मेटल स्पियर आहे या स्पियरचं टेम्परेचर इनिशियली किती आहे? 827 डिग्री सेंटीग्रेड. ओके. आणि याच स्पियरचं नंतरचं टेम्परेचर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 427 डिग्री सेंटीग्रेड. तर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे? 27 डिग्री सेंटीग्रेड. तर या स्पियरनं रेट ऑफ लॉस ऑफ हीट होईल. शिवाय या स्पियरच्या बाबतीत रेट ऑफ लॉस ऑफ हीट होईल. तर इथं हा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे रेट 1 अपॉन रेट 2 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर इथं आपण या ठिकाणी मेटल स्पियर दिलेलं आहे म्हणजे काय म्हणायचं? ऑर्डिनरी बॉडी म्हणायचं. तर इथं रेट 1 ला ई सिग्मा t⁻4 मायनस t0 रेज टू 4 ही व्हॅल्यू द्यायची. रेट 1 इज इक्वल टू ई सिग्मा t1 रेज टू 4 मायनस t0 रेज टू 4. आणि रेट 2 ची व्हॅल्यू काय लिहायची? ई सिग्मा t2 रेज टू 4 मायनस t0 रेज टू 4. तर या इक्वेशनने डिवाइड करायचं. रेट 1 अपॉन रेट 2 इज इक्वल टू ई सिग्मा t1 रेज टू 4 मायनस t0 रेज टू 4 डिवाइडेड बाय ई सिग्मा t2 रेज टू 4 मायनस t0 रेज टू 4. तर इथं ई सिग्माला ई सिग्मा कॅन्सल. काय व्हॅल्यू मिळते? t1 रेज टू 4 मायनस t0 रेज टू 4 अपॉन t2 रेज टू 4 मायनस t0 रेज टू 4. तर आता t1 ची व्हॅल्यू इथं आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. t1 827 डिग्री सेंटीग्रेड. तर याच्यामध्ये 273 ऍड करायचं म्हणजे किती आला? 1100 केल्विन म्हणजेच 11 इंटू 10 रेज टू 2 केल्विन. तर इथं मी लिहिलं t1 रेज टू 4 म्हणजे 11 इंटू 10 स्क्वेअर रेज टू 4 मायनस. तर या व्हॅल्यू आलेत बाबा. 427 म्हणजे 700 केल्विन हे असं आलं. 27 म्हणजेच 300 केल्विन म्हणजे 3 इंटू 10 रेज टू 2 केल्विन.
तर इथं 3 इंटू 10 रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू 4 होल डिवायडेड बाय पुढे किती आलं बरोबर 7 इंटू 10 स्क्वेअर रेस टू 4 मायनस 3 इंटू 10 स्क्वेअर रेस टू 4. तर इथं 10 रेस टू 10 स्क्वेअरचा चौथा घातांक म्हणजे 10 रेस टू 8 इथं कॉमन निघेल, इथं कॉमन निघेल, इथं निघेल, इथं निघेल. 10 रेस टू 8 कॉमन निघेल. तर इथं 10 रेस टू 8 ला 10 रेस टू 8 कॅन्सल. आणि इथं आता फॅक्टर्स पाडलेले आहेत बाबा. कोणते फॅक्टर्स पाडायचे बाबा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे. काय फॅक्टर्स असतात ए मायनस बी इंटू ए प्लस बी असे फॅक्टर्स असतात. तर इथं 11 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इंटू 11 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर होल डिवायडेड बाय 7 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इंटू 7 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर किती आला 121, 3 चा स्क्वेअर 9, पुढं 121 प्लस 9, 7 स्क्वेअर 49, 3 स्क्वेअर मायनस 9. तर इथं 49 मायनस 9 49 प्लस 9. हे पुढे सिम्प्लिफाय करूया. 121 मायनस 9 म्हणजे किती आलं 1112, 121 प्लस 9 130, 49 मायनस 9 म्हणजे किती व्हॅल्यू मिळाली बाबर आता 40 आणि 49 प्लस 9 म्हणजे 58. तर आता एका झिरोला एक झिरो कॅन्सल. 112 अपॉन 4 म्हणजे 28 मिळते व्हॅल्यू. किती मिळते 28. आणि पुढं 28 चा हाफ 14, 58 चा हाफ 29 आणि सिम्प्लिफाय केलं तर किती व्हॅल्यू मिळते 182 ऍज टू 29 म्हणजे R1 अपॉन R2 किती व्हॅल्यू मिळते 182 ऍज टू 29. हे फायनल आन्सर असेल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3.9 सॉल्ड एक्झाम्पल आहे पेज नंबर 72. तर इथं सनचं टेम्परेचर दिलेलं आहे 6000 केल्विन आणि एक स्टार दिलेलं आहे. स्टारचं टेम्परेचर 3000 केल्विन आणि इथं रॅडियंट पॉवर दिलेलं आहे म्हणजे स्टारची पॉवर जास्त आहे. किती आहे 25 टाइम्स पॉवर रॅडिएटेड बाय सन. म्हणजे स्टारची एनर्जी रॅडिएट करण्याची पॉवर कशी आहे जास्त आहे. आता इथं बाबरता स्टारचं टेम्परेचर कमी आहे आणि सनचं टेम्परेचर कसं आहे जास्त. तरी पण स्टारची पॉवर जास्त आहे म्हणजे काय असेल सन स्मॉलर साईज असेल आणि स्टार बिगर साईज असेल कारण तो जास्त एनर्जी रॅडिएट करतो म्हणजे एरियावरती अवलंबून असणार आहे. तर इथं काय कॅल्क्युलेट करायचं बाबरता रेडियस ऑफ स्टार कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे साईज कॅल्क्युलेट करायचं म्हणजे रेडियस काढूया. R2 ची व्हॅल्यू काढायची इन टर्म्स ऑफ R1. R1 म्हणजे काय घ्यायचा सनचा रेडियस घ्यायचा. ओके. आणि इथं ऍज्युम बोथ सन अँड स्टार आर परफेक्ट ब्लॅक बॉडीज. तर आता इथं पॉवर दिलेलं आहे. पॉवर म्हणजे काय घ्यायचं Q/T. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो वॅट असतो. वॅट म्हणजेच काय जूल पर सेकंड. जूल पर सेकंड म्हणजे Q/T ची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं काय घ्यायचं A सिग्मा T रेस टू 4 म्हणजे Q/T लाच P1 म्हटलं. P1 इज इक्वल टू A1 सिग्मा T1 रेस टू 4 म्हणजे ही सनची पॉवर घेतली. कोणाची पॉवर घेतली सनची. आणि ही स्टारची पॉवर Q/T ला P2 म्हटलं. A च्या ठिकाणी A2 म्हणायचं सिग्मा T2 चा चौथा घातांक P1 P2 झालं. गिव्हन दॅट P2 इज इक्वल टू 25 इंटू P1. तर इथं P2 ची व्हॅल्यू लिहिली ही व्हॅल्यू लिहायची A2 सिग्मा T2 रेस टू 4 इज इक्वल टू 25 A1 सिग्मा T1 रेस टू 4. तर आता A2 म्हणजे सरफेस एरिया लिहायची दुसऱ्या स्टारची. काय येईल फॉर्म्युला 4 पाय R2 स्क्वेअर सिग्मा T2 रेस टू 4 इज इक्वल टू 25 A1. सनची सरफेस एरिया लिहायची. सनची सरफेस एरिया किती आली 4 पाय R1 स्क्वेअर सिग्मा इंटू T1 रेस टू 4. तर ज्या व्हॅल्यू कॉमन आहे ते कॅन्सल करायचं. सिग्माला सिग्मा कॅन्सल 4 पायला 4 पाय कॅन्सल. तर काय काय व्हॅल्यू राहिलो आपण R2 स्क्वेअर इंटू स्टारचं टेम्परेचर किती आहे 3000 केल्विन 3000 रेस टू 4 इज इक्वल टू 25
R1 स्क्वेअर इंटू सनचं टेम्परेचर 6000⁴ आणि इथं सिम्प्लिफाय करायचं. R2 स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 6000⁴ अपॉन 3000 चा चौथा घाता आणि इंटू हे R1 स्क्वेअर घेतलं. आता दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यायचं. R2 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती आलं? R2. 25 चं किती आलं? 5. 6000⁴ चं किती आलं? 6000 चा स्क्वेअर. 3000⁴ चं किती आलं? 3000 चा स्क्वेअर इंटू R1 स्क्वेअरचं किती आलं? R1. आणि इथं सिम्प्लिफाय करायचं. इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे. 6000 अपॉन 3000 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू R1. तर इथं 5. तर इथं 3 0 3 0 कॅन्सल. 6 अपॉन 3 2 आला. 2 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं? 4. 4 5 आर 20. म्हणजे स्टारची साईज सनच्या स्टारचा रेडियस सनच्या रेडियसच्या किती पट असेल? 20 टाइम्स बिगर असेल. ओके. आणि इथंच हा टॉपिक संपतोय. कोणता? कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर हा टॉपिक अगदी सोपा आहे. तर या टॉपिक मध्ये आपण अगोदर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस पाहिलेले, याचे प्रॉब्लेम्स म्हणजे न्यूमरिकल्स पाहिलेले, बुक मधले आणि सॉल्व मधले सगळे न्यूमरिकल्स मी घेतलेले आहे. आणि याच्यानंतर रेडिएशनच्या बाबतीत रेडिएशनची थेअरी घेतलेली आहे आणि शिवाय सगळे प्रॉब्लेम्स मी घेतलेले आहेत. तर बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जे मॅक्सिमम प्रॉब्लेम्स विचारले जातात आणि शक्यतो टेक्स्ट बुक मधले प्रॉब्लेम्स विचारले जातात, म्हणून हे प्रॉब्लेम्स व्यवस्थित करायचे आहेत. ओके.